नमस्कार, जीएम न्यूज मध्ये तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत। आज मी आहे हिंगोली येथील श्वास हॉस्पिटल येथे। श्वास हॉस्पिटलला गेली 7 वर्ष झाली आहेत आणि या 7 वर्षांमध्ये जे काही नवजात शिशू असतील, कमी वजनांचे बाळ किंवा मग काही आणखीन प्रॉब्लेम्स असतात आपल्या बाळांना, तर हे सगळे त्यांचे आजार इथे श्वास हॉस्पिटलमध्ये दुरुस्त होतात आणि त्यांना लागणाऱ्या ज्या काही सुविधा, त्यांना लागणाऱ्या ज्या काही मशिनरीज असतात त्या सगळ्या श्वास हॉस्पिटल येथे उपलब्ध आहेत। अधिक ही माहिती आज मी तुम्हाला श्वास हॉस्पिटल बद्दल देणारच आहे। आज आपल्यासोबत उपस्थित आहेत श्वास हॉस्पिटलचे संचालक डॉक्टर स्वप्नीलजी गिरी सर। 7 वर्षांपासून त्यांचा हा सगळा प्रवास कसा चाललेला आहे किंवा आणखीन काही प्लॅनिंग आहेत का श्वास हॉस्पिटलला घेऊन, त्यांचे काय आणखीन नवीन सुविधा द्यायच्या आहेत त्यांना हिंगोलीकरांना, हे सगळी विचारणा आपण त्यांना करणारच आहोत। पण सर्वप्रथम आपण डॉक्टर स्वप्नीलजी गिरी सरांचं आपल्या चॅनलमध्ये स्वागत करूयात आणि आजच्या या चर्चेला सुरुवात करूयात। सर, तुमचं आमच्या या जीएम न्यूज मध्ये अगदी मनापासून स्वागत। जसं की 7 वर्ष पूर्ण झाले आहेत आपल्या हॉस्पिटलला, पण या 7 वर्षांच्या आधीची जी सुरुवात होती श्वास हॉस्पिटलची, नावामध्येच सगळं काही दडलेलं आहे। श्वास, जेव्हा लहान मुलांचा जेव्हा आपला पहिला श्वास सुरू होतो तेव्हा नेमक्या काय काय अडचणी येतात आणि त्याच अडचणींवर मात आपण करत इथपर्यंत पोहोचला आहात। सर, मला सांगाल की या 7 वर्षांपासूनचा आपला सगळा प्रवास जो आहे तो कसा चाललेला आहे किंवा श्वास हॉस्पिटलची जी सुरुवात आहे ही सुरुवात नेमकी कशी राहिलेली आहे, काय प्लॅनिंग होते डोक्यामध्ये, काय सांगाल? ऍक्च्युली आम्ही जेव्हा शिक्षण घेऊन आलो आम्ही स्पेशालिटी केली, पिडियाट्रिक मध्ये स्पेशालिटी केली, त्यानंतर फेलोशिप केली नवजात शिशु तज्ञांच्या आजाराबद्दल। तेव्हा हिंगोलीमध्ये एवढ्या फॅसिलिटी नव्हत्या, जसं की व्हेंटिलेटर किंवा अतिशय कमी दिवसाचे, कमी वजनाचे सिरियस बाळ वाचवण्यासाठी ज्या काही मशिनरीज लागतात किंवा जे काही तंत्रज्ञान लागत होतं ते इथं अवेलेबल नव्हते। बाहेर गावी लोकांना जायचं काम पडत होतं। इथून काही सिरियस पेशंट असेल, व्हेंटिलेटर वगैरे लागलं तर नांदेडला रेफर करावं लागतं। बरोबर, आणि त्या सगळ्या प्रवासामध्ये कधी काही विपरीत घटना पण घडू शकते। आणि बाळाचा जन्म झाल्यावर त्याचा पहिला तास अतिशय महत्त्वाचा। बरोबर, त्या जर पहिल्या तासात बाळाला जर व्यवस्थित इलाज भेटले नाही, जन्मल्या सगळ्या सुविधा मिळाल्या नाहीत, त्याचा पुढच्या बाळाच्या आत्ताच्याच आयुष्यावर परिणाम होतो, पण पुढे चालून फ्युचरमध्ये पण खूप गंभीर परिस्थितीचा सामना करावा लागू शकतो असं सरांचं म्हणणं आहे। आणि खरंच जेव्हा तुम्ही 7 वर्षांच्या अगोदर सुरुवात केलेली होती तेव्हा इथे आणखीन पण काही पेडियाट्रिशियन होते का आणि काही सिनियर पेडियाट्रिशियन होते, त्यांनी पण त्यांच्या पद्धतीने खूप साऱ्या सुविधा दिल्या, त्यांनी पण अद्यावत मशिनरी आणण्याचा प्रयत्न केले। पण आता जसं जसं नवीन टेक्नॉलॉजी येत गेली, मशिनरीज येत गेली, त्यानुसार इलाज पद्धती बदलत चालली, त्याच्यानुसार आता बाळाचा इलाज करावा लागतो। बरोबर, आता आम्ही तेच उच्च शिक्षण घेऊन
इथं हिंगोलीत येऊन आम्ही तो इथं इम्प्लिमेंट करण्याचा प्रयत्न केलेला आहे बिलकुल. आणि त्यामुळे आम्ही पार्शली सक्सेसफुल पण झालेलो आहे. नक्कीच, आणि सेवा ती प्रदान करीतच आहात तुम्ही 7 वर्षांपासून. सर, मला सांगाल की आणखीन जे काही नवजात शिशूंबद्दल तर तुम्ही सांगितलेलंच आहे, पण या व्यतिरिक्त आणखीन लहान मुलांचे जे काही आजार आपण बघत आहोत, आता जे काही आजार नव्याने झालेले आहेत, हिवताप झाला, त्याच्यानंतर आणखी साथीचे आजार जे काही बळावत चाललेले आहेत, तर अशा प्रकारचे कुठले आजार आपण दुरुस्त करीत आहात किंवा लहान मुलांचे कुठले आजार आपण दुरुस्त करीत आहात? लहान मुलं म्हणजे युजली जे शाळेत जाणारे मुलं आहेत त्याच्या आधीची मुलं आहेत, त्यांची रोगप्रतिकार क्षमता मोठ्या माणसांपेक्षा कमी असते. त्याच्यामुळे त्यांच्या आजारी पडण्याचं प्रमाण खूप जास्त असतं. त्या मानाने आणि त्यांना जर वेळेत जर उपचार दिले तर ते रिकवर पण लवकर करतात, त्यांची रिकव्हरिंग कॅपॅसिटी पण चांगली असते. त्यामुळे त्या रोगांचं लवकर निदान करणं आणि त्याचे लवकर इलाज करणं आवश्यक असतं. बरोबर. जितकं जास्त लेट होईल तितकं जास्त बाळ सिरियस होण्याचे कॉम्प्लिकेशन्स तयार होते. आता जसं आपल्या साईडला आपल्या एरियामध्ये जसं गॅस्ट्रोएंटरायटिस असो, निमोनिया असो, टायफॉइड असो, मलेरियाचं प्रमाण थोडंसं कमी झालेलं आहे आता आपल्या साईडला, किंवा मग डेंग्यू हे अतिशय मुबलक प्रमाणात मॅक्झिमम नंबर ऑफ पेशंट आपल्याकडे भेटतात. जेच पेशंट आपल्याकडे ऍडमिट असतात, याच कारणास्तव युजली आपल्याला ऍडमिशन करावं लागतं बाळांचं. दुसरी गोष्ट, आता कोविड नंतर सुद्धा काही बिमाऱ्या बाळांमध्ये आलेल्या आहेत, त्यांचं पण निदान लवकरात लवकर करणं, त्यानुसार त्याची इलाज करणं आवश्यक आहे. जे आजार पहिले नव्हते, कोविडच्या आधी नव्हते, आता हे नव्याने बाळांमध्ये आढळत आहे. बरोबर. आणि सर, आता जे तुम्ही खूप छान गोष्ट सांगितलेली आहे की जेवढा आपण वेळ घेऊ त्या आजाराला घेण्यासाठी, दुरुस्त करण्यासाठी, तेवढा आजार तो बळावत चाललेला असतो. लहान मुलांमध्येच नाही तर मोठ्यांमध्ये पण असं आपण बघत आहोत की लवकरात लवकर आपल्याला जर काही आढळलं, आपल्या शरीरामध्ये काही आजारी पण आढळलं, तर आपण लवकरात लवकर डॉक्टरांकडे जायला पाहिजे, जेणेकरून पुढे होणारा जो त्रास आहे त्याच्यापासून आपण लवकरात लवकर सुटका मिळवू शकू. सर, आता आपण सांगितलेलं आहे की जे काही लहान मुलांचे आजार आपण दुरुस्त करीत असतात, पण आणखीन आपल्या इथे काय मशिनरीज उपलब्ध आहे किंवा काय काय सुविधा उपलब्ध आहेत या सगळ्या लहान मुलांच्या आजारांवरती ट्रीटमेंट करण्यासाठी, काय सांगाल? ऍक्च्युली आपल्यासाठी नवजात शिशूसाठी जवळपास सर्व फॅसिलिटीज अवेलेबल आहेत. जसं व्हेंटिलेटर मशीन आहे, छोटं व्हेंटिलेटर ज्याला सीपॅप म्हणतो आपण, ते मशीन आहेत, फोटोथेरपी आहेत, सिरिंज पंप आहेत, इन्फ्युजन पंप आहेत, ज्या अत्याधुनिक हॉस्पिटल्समध्ये आवश्यक असतात त्या सर्व गोष्टी आपल्याकडे आहेत. त्यानुसार आपण बाळांची इलाज करतो. आणखीन सर, आता जे काही आपण बघितलेलं आधीचे जे आजार होते लहान मुलांचे आणि आताचे जे आजार आहेत ते खूप तफावत आपल्याला आढळून येते, आणि कोरोनामुळे ते आजार पण बळावत चाललेले आहे. जे काही रुबेलाचे पेशंट असतील किंवा टायफॉइडचे पेशंट असतील, अशा पेशंटवरती आपण कशा प्रकारे इलाज करीत असता किंवा मग काय प्रोसिजर असते आपली? प्रत्येक आजारासाठी वेगवेगळे उपचार असतात. बरं. जसं टायफॉइडसाठी वेगळे प्रतिजैविक अँटीबायोटिक्स वापरावं लागतात, मलेरियासाठी वेगळे औषधं असतात, डेंग्यूला अँटीबायोटिक वगैरे काही नाही, फक्त सपोर्टिव्ह ट्रीटमेंट आवश्यक असते. त्याच्यानुसार आपण वेगवेगळ्या आजारांसाठी वेगवेगळे इलाज करतो, जेणेकरून पेशंट कॉम्प्लिकेट नाही झाला पाहिजे, सिरियस नाही झाला पाहिजे, त्याला मोठ्या हॉस्पिटलला जायची गरज नाही. आणखीन सर, एक महत्वाचा विषय म्हणजे जे काही आपण अनुवांशिकता म्हणत असतो किंवा आई वडिलांपासून आपल्याला जे आजार झालेले असले लहान मुलांमध्ये जास्त करून आपल्याला बघायला मिळते, आर्टिकेरिया आपण त्याला म्हणू शकतो. जे काही असे पेशंट असतील तर त्यांच्यावरती काय ट्रीटमेंट आहे? हायपरसेन्सिटिव्ह रिएक्शन होऊ शकतो. जसं दम्याचे आजार हे अनुवंशिक असू शकतात. जर आई वडिलांना दमा असेल लहानपणी किंवा अडल्ट म्हणजे मोठ्यापणी सुद्धा, तर हे सुद्धा आजार लहान मुलांमध्ये येतात, ज्यांना रेग्युलर मग वाफ देणं किंवा पंपाचा उपयोग करणं ह्या गोष्टी आवश्यक असतात. त्यामुळे ह्या गोष्टींचं पण पालकांनी लक्ष ठेवायला पाहिजे की आपल्याला दमा येतं, आपल्या बाळाला जर सर्दी खोकला होत असेल, श्वास घ्यायला त्रास असेल तर लवकरात लवकर डॉक्टरकडून सल्ला घेणं आणि त्याचे उपचार करून घेणं. नक्कीच. जे तुम्ही आता सांगितलेल्या दम्याचे जे काही बालक आपल्याला आढळून आलेले असतात त्यांच्यासाठी ते पंप देत असतात, तर त्याबद्दलही काही गैरसमज आहेत लोकांचे किंवा त्याची सवय लागून जाते, आणखीन पण काही गैरसमज आहेत, तर हे गैरसमज आपण कशा प्रकारे दूर कराल? प्रत्येक सर्दी खोकल्यासाठी वाफ नसते किंवा पंप नसतो. जर पर्टिक्युलर जर दम्याचे काही लक्षणं असतील, जसं फुफ्फुसामध्ये सुई सुई आवाज येणं किंवा विझिंग म्हणतो त्याला आपण, अशा काही गोष्टी रेग्युलरपणे आढळत असतील, त्यावेळेस आपल्याला त्याला रेग्युलरपणे उपचार करावा लागतो. प्रत्येक सर्दी खोकल्यासाठी पंप किंवा वाफ देणं हा इलाज नसतो. त्यामुळे डॉक्टरला दाखवूनच, प्रॉपर पिडियाट्रिशियनला दाखवूनच त्यांनी
ट्रीटमेंट घ्यायला पाहिजे. येस. आणखीन जे काही आणखीन आपण रुबेला आणि टायफॉइड बद्दल बोलत होतो, जे काही साथींच्या आजारांबद्दल आपण बोलत असतो, या सगळ्या आजारांवरती काही घरगुती उपाय आहे का जे आपण करून बघायला पाहिजे? कारण आधी आपल्या घरामध्ये आजीबाईचा बटवा असायचा आणि या बटव्यामधनं एखादी औषध दिलं की आपण बरं सुद्धा व्हायचं. तर असे काही घरगुती उपाय आपण करून बघू शकतो का? टायफॉइड साठी तरी नाही, बट सर्दी खोकला आहे, गॅस्ट्रोएंटरायटिस आहे, या आजारांसाठी आपण घरगुती इलाज करू शकतो. जसं गॅस्ट्रोएंटरायटिस मध्ये डिहायड्रेशन म्हणजे शरीरातलं पाणी कमी होऊ नये म्हणून पाण्यामध्ये मीठ साखर टाकून त्याचं मिश्रण व्यवस्थित प्रमाणात बनवून त्यानुसार देणं, जेणेकरून शरीरातलं पाण्याची कमतरता होणार नाही. किंवा त्याला ORS म्हणतात, इलेक्ट्रॉलचं पावडर म्हणतात, ते पाजणं, जेणेकरून घरच्या घरीच बाळ निरोगी राहा, म्हणजे त्याचं डिहायड्रेशन होऊ नये. जसं सर्दी खोकल्यासाठी पाण्यामध्ये विक्स झेंडू बाम टाकून त्याची वाफ घेणं किंवा गरम पाण्याचे मीठ टाकून त्याच्या गुळण्या करणं खोकल्यासाठी, या गोष्टी तुम्ही करून बघायला पाहिजे. आपण करून बघू शकतो या सगळ्या गोष्टी. आणखीन सर एक महत्वाची गोष्ट म्हणजे जे काही आता आपण बघतो आहे, नुकताच जन्मलेले जे काही बाळ असतात, कमी वजनाचे बाळ किंवा मग ज्यांना आईमुळे पाण्याची कमतरता असते पोटामध्ये, तर मग जे ते बाळ जन्मल्यानंतर कशा प्रकारे आपण ते बाळ दुरुस्त करीत असता, मग त्यांना काय सुविधा इथे आपण देत आहात? बाळ जन्मल्यावर पहिले बाळाचं आवश्यक असतं की श्वास घेणं. श्वास घेणं, जर बाळाने श्वास घेतला, बाळाने व्यवस्थित हालचाल रडलं, तर आपण त्याला निरोगी म्हणजे चांगलं बाळ म्हणू शकतो. म्हणजे बाळ रडत नाही, जे बाळ रडत नाही, सुस्त राहतं, हालचाल करत नाही जास्त किंवा कंत, असं बाळ आपल्याला सिरियस म्हणता लागतं. आणि अशा बाळाला आपल्याला आयसीयू मध्ये, बाळाच्या आयसीयू मध्ये ऍडमिट करावं लागतं. त्याच्यानुसार त्याची इलाज करावा लागतं. कधी कधी जास्त त्रास असेल श्वास घ्यायचा तर आपल्याला त्याला व्हेंटिलेटर मशीन पण लावावं लागतं. बिलकुल, नक्कीच. खूप छान वाटत आहे सर तुमच्याशी यावेळेस चर्चा करत असताना. आपण यावेळेस चर्चेला थोडंसं वेगळं वळण देऊयात. सर मला सांगाल की आपल्या प्रत्येकाचे काहीतरी स्वप्न असतात जेव्हा आपण लहान असतो. तुमचंही काहीतरी स्वप्न राहिलेलं असेल. काय स्वप्न होतं नेमकं आपलं? आपल्याला डॉक्टर व्हायचंच होतं का आधीपासून, की आणखीन काही वेगळं स्वप्न? नाही, लहानपणापासून मला लहान बाळ खूप आवडत होते. बरं. आणि माझं स्वप्न होतं की मला लहान बाळाचं डॉक्टर व्हायचं. अच्छा. त्याच्यामुळे त्या बाळांना निरोगी करणं किंवा त्या बाळांना चांगलं करणं, कमीत कमी पैशात, कमीत कमी त्यांना त्रास न होता, कशी सुविधा मिळेल, इलाज कसा मिळेल, त्या गोष्टी याच्यावरती जास्त फोकस आहे. त्यामुळे माझं लहान बाळावर जास्त प्रेम असल्यामुळे मी ही फील्ड निवडली आणि त्याच्यानुसार मी जास्तीत जास्त सुविधा देण्याचा प्रयत्न करत आहे. नक्कीच. श्वास हॉस्पिटल गेली 7 वर्ष झाले आहेत, सातत्याने सुरूच आहे. खूप छान प्रकारे आपली सुविधा सुरू आहे. पण यापुढे आणखीन श्वास हॉस्पिटलला घेऊन काय प्लॅनिंग आहे डोक्यामध्ये? आणखीन काय नवीन सुविधा प्रदान करायच्या आहेत हिंगोलीकरांना? ऍक्च्युली आता ही बिल्डिंग आपण नवीन वास्तूत शिफ्ट होतोय 1.5 वर्षानंतर. तिथं आणखी यापेक्षा खाटांची संख्या वाढून आणखी 2 ते 3 पिडियाट्रिशियन नवीन अटॅचमेंट घेऊन आपण एक सुसज्ज असं पिडियाट्रिक मध्येच मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल प्लॅन तयार करायचं. म्हणजे एकाच छताखाली सगळ्या सुविधा सगळ्यांना हिंगोलीकरांना मिळणार आहेत. लहान मुलांचे जे काही आजार असतात त्या सगळ्या गोष्टींना लागणाऱ्या सगळ्या काही गोष्टी हिंगोलीकरांना लवकरात लवकर मिळणार आहेत एकाच छताखाली. ते पण सर नुकताच आता कोरोना होऊन गेलेला आहे. या कोरोना काळामध्ये डॉक्टरांना खूप देवाचा दर्जा दिला गेलेला होता. काय सुविधा आपण कोरोना काळामध्ये दिलेल्या आहेत? काय अनुभव होते आपले या काळातले? कोविड म्हणजे लकीली की बाळांमध्ये जास्त त्रास नाही झाला. म्हणजे जे काही कॉम्प्लिकेशन होत होते ते मोठ्यांना होत होते आणि लकीली बाळांना जास्त त्रास नाही झाला. तरी आपण पूर्णपणे त्याचे सिम्पटम्स लक्षात घेऊन त्याच्यानुसार त्याचं लवकरात लवकर निदान करून त्याला इलाज करत होतो. आणि ती पूर्णपणे सुरक्षितता बाळगून आपणही आपल्यासाठी पण आणि एका पेशंट पासून दुसऱ्या पेशंट साठी, जसं गाऊनचा वापर करणे, मास्कचा वापर करणे, स्टेरिलियमचा वापर करणे, या गोष्टी आपण फॉलो केले. बिलकुल, नक्कीच. खूप खूप छान वाटलं सर तुमच्याशी यावेळेस चर्चा करत असताना. जे काही प्लॅनिंग आहेत श्वास हॉस्पिटलला घेऊन ते नक्कीच पूर्ण होत. नक्कीच आमच्या GM न्यूज कडून तुम्हाला खूप खूप शुभेच्छा आहेत. ते श्वास हॉस्पिटल आणखीन भरभराटीला येऊ. खूप खूप धन्यवाद सर दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल आणि आमच्या GM न्यूजला तुम्ही तुमचा अमूल्य वेळ, अमूल्य मार्गदर्शन केल्याबद्दल तुमचे खूप खूप आभार. थँक्यू.
तर हे होते माझ्यासोबत डॉक्टर स्वप्नीलजी गिरी सर. आपण बघितलेलं आहे की लहान मुलांचे जे काही आजार आता उद्भवत आहेत किंवा कोरोना नंतर आणखी जे काही नवीन आजार आलेले आहेत या सगळ्यांवरती आपण कशा प्रकारे मात करायला पाहिजे, काय घरगुती उपाय आपण करून बघायला पाहिजे, ही सगळी चर्चा आज आपण केलेली आहे. तरी देखील लहान मुलांचे काही आजार असतील, तुम्हाला काही प्रश्न असतील विचारायचे तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये जाऊन टाईप करू शकता. आणि लहान मुलांना घेऊन काही आजारांचा सामना तुम्हाला करावा लागत असेल तर श्वास हॉस्पिटलला तुम्ही नक्की भेट देऊ शकता. खाली ऍड्रेस पण मेन्शन केलेला आहे आणि बाजूला स्क्रीनवरती नंबर सुद्धा दिलेला आहे. या नंबरवरती तुम्ही संपर्क साधून श्वास हॉस्पिटलला अटॅच होऊ शकता. तुर्तास मी नेहा तुम्हा सर्वांची रजा घेते. बघत रहा गजर महाराष्ट्राचा.